जय श्रीराम। आज आपण सुंदरकांडाबद्दल थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सुंदरकांड हा तुलसीदासांच्या रचित ही रचना आहे। मानस रामचरित मानस हा अतिशय सुंदर असा तुलसीदासांनी केलेला ग्रंथ आहे। त्यामधीलच हा भाग आहे। हा जो भाग आहे हा तुलसीदासांनी रचना केलेली आहे। सीतेचा शोध जो झाला आहे त्या शोधासाठी हे सुंदरकांड अतिशय छान गणल्या गेलेलं आहे। आपण सुरुवातीपासून हे ऐकूया। जेव्हा रामचरित मानस हा ग्रंथ तुलसीदासांनी रचना केले त्यामध्ये सुरुवातीची रचना अशी आहे। जेव्हा सीतेला शोधण्यासाठी जायचे, सीता कुठे आहे, कुठल्या भागात आहे हे जेव्हा सगळ्यांना माहिती झालं तेव्हा सगळ्यांनी कोण जाईल, कोण शोध करील याचा विचार करत असताना तिथे जांबुवंत यांनी मारुतीरायाची स्तुती आरंभ केली आहे। मारुतीरायाचे गुणगान सुरुवात केलेली आहे। अतुलित बलधामं हेम शैलावदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यम सकल गणुन गुणनिधानम वानरानामधीशम रघुपती प्रिय भक्तम वात जातं नमामि। अशी सुंदर रचना म्हणजे सुंदर असे श्लोक त्यांनी म्हटलेला आहे जांबुवंतांनी की मारुतीराया तुमच्यासारखा वीर कोणी नाही आहे। तुम्ही त्या शोधासाठी तुम्ही योग्य आहात आणि तो सीता शोधण्यासाठी तुम्ही अतिशय योग्य आहात। मारुतीरायाला आनंदित झाला की अरे मी राम कार्य करू शकतो, रामाच्या कार्यासाठी मी जाऊ शकतो। अतिशय आनंदी झालेले मारुतीरायाला जेव्हा तुलसीदासांनी अशी म्हटल्यानंतर खूप आनंद झाला आणि माझी निवड होतीये सीता शोध करण्यासाठी। आनंदित होऊन ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर, त्या डोंगरावरून ह्या डोंगरावर उड्या मारत मारुतीराय आनंदित झाले आणि प्रभू रामाची आज्ञा घेण्यासाठी रामाकडे आलेले। रामाला सांगितलं की मी आता सीता शोधण्यासाठी जातोय। तेव्हा एका उंच डोंगरावर जाऊन त्यांनी मारुतीरायांनी समुद्र लांघण्यासाठी समुद्रावर उडी मारण्यासाठी प्रयाण केले। मी आधी रामाला नमस्कार केला आणि मी सीता शोधण्यासाठी जातो ही आज्ञा घेऊन मारुतीराय त्या डोंगरावरून जी उडी मारली आहे ते समुद्र पार करण्यासाठी निघालेले। मध्येच देवतेंनी सुद्धा मारुतीरायांची परीक्षा घेण्यासाठी एक विचार केला की मारुतीराय खरंच तेवढे जाऊ शकतील का। म्हणून मारुतीरायांनी सर्पाची आई जी सुरसा नावाची जी राक्षसी तिला मध्येच थांबायला सांगितलं। देवांनी सांगितलं की तू तिची परीक्षा घे आणि ती मध्येच थांबली। मारुतीराय समोर आल्यानंतर तिनं मुख मोठं केलं आणि मारुतीरायाला सांगतात मी आता तुझं भक्षण करते। मारुतीरायांनी त्यांना नमस्कार केला, त्या सुरसेला सांगितलं की मी आज रामाच्या कार्यासाठी आहे, माझं रामाचं कार्य झालं की मी तुझ्या मुखामध्ये येऊन तुझं भक्षण होईल असं मारुतीराय सांगितले। पण सुरसा सांगितले की मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे, देवांचं वरदान आहे, माझ्या मुखातनं कोणीही असं जाऊ शकत नाही। तेव्हा मारुतीराय म्हणले देवी तुझं तू कार्य कर, मी कार्य करतो असं जेव्हा मारुतीराय म्हटले त्या सुरसाने मोठं मुख आ केलं तेव्हा मारुतीराय अजून मोठे झाले। पुन्हा सुरसाने पुन्हा मोठं मुख केलं, मारुतीरायाने त्याच्यापेक्षा दुप्पट मुख केलं। असे मोठे मोठे मुख केल्यानंतर मारुतीरायांनी मात्र पुन्हा एकदम छोटं सूक्ष्म रूप घेतलं आणि त्या सूक्ष्म रूपातनं त्या मुखातनं जाऊन, कारण तिला वरदान होतं ब्रह्मदेवाचं, त्या मुखातनं गेली आणि तिकडून पुन्हा मारुतीराय त्या मुखातनं बाजूला होऊन पुन्हा समुद्र लंघण्यासाठी निघाले। त्याच ठिकाणी त्या सुरसा देवीचं रूप पुन्हा देवीच्या रूपांतरात आलं आणि तिने मारुतीरायाला नमस्कार केला। तुझ्या वीर सेवेला तुला नमस्कार असं त्या सुरसाने सांगितलं। तेव्हा मला देवांनी तुझी परीक्षा घेण्यासाठी पाठवलं होतं असं त्या सुरसा देवीने त्या मारुतीरायाला सांगितलंय। मारुतीने आई म्हणून तिला संबोधून तिला नमस्कार केला व पुढील कार्यासाठी निघाले। त्याच्यानंतर समुद्राने सुद्धा मारुतीरायाला विराम व्हावा, मारुतीरायाला विश्राम व्हावा, थोडंसं थकान कमी व्हावी म्हणून मंदराचल पर्वताला सांगितलं की तू मारुतीरायासाठी मध्ये उभा राहा आणि तिथं विश्रामासाठी मारुतीरायाची व्यवस्था कर। आणि मंदराचल पर्वत थोडा उंच आल्यानंतर मारुतीरायांनी त्या मंदराचलाने मारुतीरायाला सांगितलं की माझ्या ह्याच्यावर तुम्ही विश्राम करा। मारुतीरायाने सांगितलं आता विश्रामाची वेळ नाही, मला राम कार्य करायची वेळ आहे, मी आता ती ओलांडून जाणार आहे। त्या नमस्कार केला त्या मंदराचल पर्वताला आणि मारुतीराय पुन्हा निघाले। पुढे समुद्र ओलांडून त्यानंतर समुद्र ओलांडल्यानंतर किंवा पुढे गेल्यानंतर जेव्हा लंका आल्यानंतर तिथे एक प्रवेशद्वार होतं। त्या प्रवेशद्वारावर लंकिनी नावाची एक राक्षसी त्या प्रवेशद्वारावर उभी होती। ती लंकिनीने ओळखलं ही मारुतीराय आले। त्या लंकिनीला शंकराचं ब्रह्मदेवाचं वरदान होतं की तिला जे हवंय ते खाऊन टाकू शकते आणि त्या जे रावणाच्या कार्यासाठी ते मध्ये जाऊ शकते असं त्या लंकिनीला वरदान होतं। मारुतीरायांनी तिलाही नमस्कार केला। त्या लंकिनीने सांगितलं की तू माझ्यापासून जाऊ शकत नाही, तुझं मी भक्षण करणार आहे। त्या मारुतीरायांचं आणि त्या दोघांचा अतिशय सुंदर संवाद तिथे झालेला आहे।
तर मारुतीरायांनी सुद्धा त्या लंकिनीला सांगितलं की मी रामकार्यासाठी आहे, रामकार्य मी करण्यासाठी जाईल. तेव्हा लंकिनी जी आहे तिने सुद्धा मारुतीरायाला म्हणले की जा तुझं तू कार्य कर. आणि त्या दोघांच्या संवादातनं पुन्हा मारुतीरायांनी सूक्ष्म रूप घेतलं. अतिशय सूक्ष्म रूप घेऊन मारुतीला लंकेमध्ये प्रवेश केले. लंकेमध्ये प्रवेश ह्या डोंगरावर, ह्या मंदिरावर, त्या ह्याच्यावर सगळीकडे जात जात मारुतीराय प्रत्येकाच्या घरी घरी जायला लागले. मारुतीरायांनी पहिल्यांदा सगळ्यात मोठं महल कोणतं आहे ते बघितलं तर रावणाचं महल होतं. त्या रावणाच्या महलामध्ये जाऊन पाहिलं. रावणाच्या महलामध्ये पाहिले, सीतेचा शोध करत होता. सीता कुठं असेल तर रावणाच्या महलामध्ये असेल असं करून त्यांनी पहिल्यांदा रावणाच्या महलामध्ये गेले. रावणाच्या महलामध्ये कुठलाही दैवी सुगंध असल्यामुळे तिथे तिने मंदोदरीला पहिल्यांदा पाहिलं. आणि मंदोदरी ही सीतातुल्य त्यांना मारुतीरायाला दिसली. आणि सीता तुल्य असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा मंदोदरीलाच नमस्कार केला, हीच सीता आहे असं म्हणून. तेव्हा सीतेने मारुतीरायांनी नमस्कार म्हणजे आपण सूक्ष्म रूपात असल्यामुळे लांबूनच नमस्कार केला. पण तिचा आणि रावणाचा संवाद ऐकल्यानंतर मारुतीराय तिथे थोडेसे संशयित झाले. आणि म्हणजे सीता कसं काय रावणासोबत बोलायला लागली हे आहे. मग थोड्या वेळाने लक्षात आलं की तिचं नाव उच्चारण्यात आल्यानंतर मग मारुतीरायांनी लक्षात आलं अरे ही सीता आपली नाहीये. तेव्हा मारुतीराय पुन्हा आनंदित झाले, उत्साहात पुन्हा प्रत्येक घरोघरी चालले. जिथं सीताचे संवाद ऐकतील जिथं प्रत्येक स्त्री जी सात्विक स्त्री आहे तिला ते सीता समजू लागले. पण एक अशा ठिकाणी गेले की जिथं मंदिर आहे, जिथं तुळशी वृंदावन आहे, अशा ठिकाणी अयोध्येमध्ये त्या लंकेमध्ये एकमेव असंच घर होतं की ते विभीषणाचं घर होतं की त्याच्या दारामध्ये तुळस होती, त्याच्या दारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तेव्हा त्या मारुतीरायांनी त्यांना पाहिलं. आणि त्या पाहिल्यानंतर त्या तिथे ब्राह्मणाचा वेश घेऊन त्या विभीषणाच्या समोर गेलेत. विभीषणाच्या समोर म्हणजे विभीषणाच्या दारात गेलेत. आणि विभीषणाच्या दारात गेल्यानंतर विभीषण लगेच थोडासा हरिनामाचं चिंतन करत आहे असं समजून ब्राह्मणाचं रूप घेतलं. आणि विभीषण आणि मारुतीरायाचा संवाद हे ब्राह्मणाच्या रूपात गेल्यामुळे ब्राह्मणाला नमस्कार विभीषणाने केला. क्षेम एकमेकाचं विचारलं. आणि दोघांनी एकमेकाचा संवाद अतिशय सुंदररित्या केला. आणि तेव्हा मारुतीरायांनी सुद्धा सांगितलं की मी एका कार्यासाठी आलोय, असा अमुक तमुक दोघांची संवाद आहे. पुन्हा मारुतीरायांनी तिथं पाहुणचार घेऊन पुन्हा आपल्या दुसऱ्या कार्य म्हणजे सीता शोधण्यासाठी गेल्यानंतर काही काळानंतर त्या विभीषणाच्या संवादातनं लक्षात आलं की दोघांच्या संवादामध्ये सीता कुठं असेल काय असेल याचा अंदाज थोडासा मारुतीरायांनी बुद्धिमत्ता वरिष्ठ असल्यामुळे आपल्या बुद्धीने ते रूप घेतलं. आणि ते जाणून घेतलं सीता कुठे. ते अशोकवनात सीता जेव्हा मारुतीरायाला कळालं की मारुतीरायांनी पुन्हा आनंदित होऊन त्या अशोकवनाकडे कूच केली. अशोकवनामध्ये मारुतीराय गेलेत. मारुतीराय एका झाडावर सूक्ष्म रूपात पाहत होते सीता काय करते, सीता कोण आहे. पहिले मारुतीरायांनी कधीही सीता पाहिलेली नव्हती. त्यामुळे तो सीतेचा शोध मारुतीराय पाहत होते, कोणती सीता असेल काय असेल. तेव्हा मारुतीराय एका अशोकवनाच्या झाडावर थांबलेत. अशोकाच्या झाडावर वरती थांबलेत. आणि सीताचा खाली संवाद, सीता छोटं म्लान रूप अतिशय नाराज असलेली सीता त्यांनी पाहिली. तिथे एक त्रिजठा नावाची एक राक्षसी जी सीतेच्या सेवेसाठी होती, ती पण अतिशय धार्मिक. आणि सीतेच्या त्या दोघांचा संवाद तिथे मारुतीराय ऐकतात. सीतेनी त्या त्रिजटेला एक स्वप्न पडलं होतं. त्या त्रिजटेला काय स्वप्न पडलं होतं की ती सीतेला सांगत होती हे सीता माते मला एक स्वप्न पडलं, ते स्वप्न खरं व्हावं असं त्या त्रिजटा सांगते. ते स्वप्न असं होतं की त्या त्रिजटेने सीतेला सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये एक वानर आलाय. त्या वानराने सगळी लंका उद्ध्वस्त केली, सगळी जाळली आहे. सीतेने रामाने तुला येऊन रावणाचा वध केलाय आणि तुला घेऊन गेलेत असं स्वप्न त्या त्रिजटेला पडलं होतं. तेव्हा सीतेला आनंद झाला. या त्रिजटेला जे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पडलेलं स्वप्न, तेव्हा त्या सीतेला आनंद झाल्यानंतर सीतेने तुझं स्वप्न खरं हो असं त्या सीतेने त्या त्रिजटेला सांगितलं. थोडा काळ गेल्यानंतर रावण तिथे आपल्या सैन्यासह सीतेकडे आलेला आहे. मारुतीरायावरून सूक्ष्म रूपात पाहत आहेत. रावण वेगवेगळं आमिष दाखवत आहेत सीतेला. आणि सीतेला सांगतायत की तुला मी अमुक देईल, पट्टराणी करेल किंवा अनेक प्रकारचे आमिष दाखवत आहेत सीतेला. सीतेने कुठल्याही प्रकारे रावणाला प्रतिसाद न दिल्यामुळे रावणाने पण एक मर्यादा दिली. 1 महिन्याभर तुझी वाट पाहिल, महिन्याभरानंतर मी एक प्रकारे तुला त्रास देईल. आणि अनेक प्रकारच्या असं धमकी देऊन रावण तिथून निघून गेला. त्याच वेळेस मारुतीरायाला फार राग अनावर झाला. पण कारण आपण सीतेला बोलल्याशिवाय काही करायचं नाही म्हणून मारुतीराय सूक्ष्म. रावण जेव्हा निघून गेला तेव्हा हळूच सावकाश त्या दोघींचा संवाद झाला. तर त्रिजटा बाजूला गेल्यानंतर
मारुतीरायाने आपल्याजवळ असलेली छोटी रामाची जी मुद्रिका होती ती खाली टाकली. खाली टाकल्यानंतर सीतेने ती रामाची मुद्रिका उचलली आणि पाहिलं की अरे ही रामाची अंगठी कोणी आणली, कशी आणली, काय आणली हे विचारलं. तेव्हा मारुतीराज हळूच थोड्या वेळाने सीतेच्या समोर येऊन आपलं रूप दाखवतायत आणि सांगतायत मी रामाचा दूत आहे, ही रामाने अंगठी दिलेली आहे. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या, तरी सीता त्याच्यावर विश्वास न, कारण रावणाचे अनेक प्रकारचे कपटनीत्या पाहिल्यानंतर सीतेला वाटलं की हा ही कपटनीतीने आलेला आहे. पण त्रिजटेचेच पडलेलं स्वप्न, त्यानंतर रामाचा दूत आहे आणि रामाने सांगितलेल्या ते दोघांचा संवाद चालू आहे. तेव्हा थोड्या वेळाने ती अंगठीचं रूप, सीतेने अंगठी पाहिल्यानंतर राम ही अशी मुद्रिका कोणी करू शकत नाही, ही नक्की रामाची या मुद्रिका आहे असं जेव्हा सीतेला पटलं तेव्हा मारुतीरायावर सीतेने विश्वास टाकला आणि मग त्याला हे पुत्रा तू बोल, राम कसे आहेत, लक्ष्मण कसा आहे, राम काय खात आहेत, राम कसं करतायत, कसं झोपतायत, काय करतायत असं रामाचं क्षेम कुशल विचारायला लागले. तेव्हा मारुतीने आनंदाने, जेव्हा सीतेने विश्वास टाकल्यानंतर सगळ्या गोष्टी मारुतीला सांगत आहेत. राम असे आहेत, राम लक्ष्मणासोबत आता अनेक वानरसेना जवळ केलेली आहेत, सुग्रीव आहेत, नल नील आहेत, अनेक प्रकारचे वीर आहेत, ते रामासोबत जोडलेले आहेत आणि ते निश्चित काही काळामध्ये रावणाचा वध करून तुमच्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहेत असं सीतेला जेव्हा दोघांनी एकमेकाला संवाद चालू असताना मारुतीरायाने सीतेला अतिशय आनंदित केलंय. आनंदित केल्यानंतर त्याच वेळेस सीतेने मारुतीरायाला एक असं छानपैकी वरदान दिलेलं आहे, तू आजपासून चिरंजीव राहशील असं सीतेला. आपण जर म्हणतो ना मारुतीरायाला कोणी वरदान दिलं असेल तर चिरंजीवाचं वरदान मारुतीरायाला सीता मातेने दिलेलं आहे. तर त्या सीता मातेने त्या वरदान दिल्यानंतर थोडा वेळ काही झालं की सीता मातेला मारुतीरायाने पुन्हा नमस्कार केला आणि सांगितलं माते आता खूप भूक लागली, मला काहीतरी खायचंय, तेव्हा काहीतरी मला तू खायची आज्ञा दे असं म्हटल्यानंतर सीता मातेने सांगितलं की तुला काय खायचे ते खा. मारुतीराय पुन्हा आनंदी झाले, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर जे फळ गोड लागलं ते खायचे, जे कडू लागले ते झाड अक्षय मुळातून उपटून टाकायले. असं मारुतीरायाचा प्रताप आणि तिथले जे रखवालदार आहेत ते मारुतीरायाच्या अंगावर आले. तर मारुतीरायाने पुन्हा, कारण मारुतीरायाला रावणापर्यंत जायचं होतं म्हणून त्याचे लीला करायला लागले, त्या रखवालदारालाही मारुतीरायाने त्यांना मारामारी करून त्यांनाही बाजूला केलं. त्याच्यानंतर थोडा काळाने रावणापर्यंत ती बातमी गेली की एक वानर आलाय आणि आपल्या अशोक वनामध्ये अनेक प्रकारचे झाडं उपटून टाकतोय, खातोय, काय अनेक प्रकारचे करतोय. मग रावणाकडनं आज्ञा आली, रावणाने अक्षय कुमार नावाचा जो मुलगा आहे रावणाचा, तर त्याला पाठवले की तू आता त्याला बंदिस्त कर. अक्षय कुमार हा म्हणजे अंगदासोबत एक बृहस्पतींच्या पाठशाळेमध्ये तोही शिकायला होता. आपण इथेही एक अंगद आधी सुरुवातीला म्हणजे मारुतीरायासोबत अंगदालाही पाठवायची विनंती होती, अंगदही येणार होते, पण अंगदाला माहित होतं, शंका आली की माझा मित्र तिथे अक्षय कुमार हा तिथे आहे आणि अक्षय कुमाराला दररोज मारायचे अंगद, तर दररोज मारामारी करायचे, दररोज आदळायचे, आपटायचे. असे ते असताना त्या गुरुनी बृहस्पतीने शब्द आता तुझा अक्षय कुमारला मारलंस की तुझा वध तिथे निश्चित होईल असं सांगितलं होतं. म्हणून ते त्याला अंगद हा आला नाही, कारण अंगदाला माहित होतं जर अक्षय कुमार आला समोर तर माझा निश्चित वध होईल. म्हणून अंगदराय तिथे आले नव्हते आणि पहिल्यांदा मारुतीराय आले आणि मारुतीरायांनी त्या अक्षय कुमाराचा पहिल्यांदा वध केलाय. तिथे मारुतीरायांनी त्या अक्षय कुमाराचा वध केला आणि मग नंतर पुन्हा रावणाकडे पुन्हा बातमी गेली की तुमचा अक्षय कुमारला, रावणाला राग पुन्हा अनावर झाला आणि मेघनाथ जो रावणाचा इंद्रजित नावाचा जो मुलगा आहे, त्याला मेघनाथही नाव आहे, इंद्रजितही नाव आहे, तो आला आणि त्यांनी बराच वेळ युद्ध केलं. मारुतीरायांनी त्याला एका मुष्टी प्रहारामध्ये त्याला मूर्छित केलं, त्याचा रथ उद्ध्वस्त केला. नंतर तो आवरेना असं झाल्यानंतर मग मात्र इंद्रजितांनी आपलं ब्रह्मास्त्र नावाचं जे अस्त्र आहे ते उचललं. ब्रह्मास्त्राचा सन्मान राखण्यासाठी मारुतीराय म्हणले अरे आपण जर ब्रह्मास्त्राला, कारण मारुतीरायावर असं वरदान होतं मारुतीराया सगळ्या देवांचं, कुठलंही शस्त्र चालणार नाही, कुठलंही अस्त्र चालणार नाही, हे मारुतीरायाला वरदान आहे सगळ्या देवांचं. तर म्हणजे आपण जर ब्रह्मदेवाच्या ब्रह्मास्त्राचा जर अनादर केला तर सगळं जग अनादर करेल, म्हणून आपण ब्रह्मास्त्राचा मान ठेवूया. म्हणून मारुतीराय त्या ब्रह्मास्त्रावर म्हणजे काही प्रतिक्रिया न देता त्या बंदिस्त झाले त्या ब्रह्मास्त्रामुळे. पण आता इंद्रजितांनी नागपाशाने बांधून रावणाच्या दरबारामध्ये मारुतीरायाला घेऊन गेलेत. मारुतीरायाला घेऊन गेल्यानंतर रावण अनेक प्रकारची विभत्स त्यांना म्हणजे बोलून दुखवण्याचा प्रयत्न करतोय. अनेक प्रकारे माकड आहेस, असा आहेस, असं आहेस, अनेक प्रकारे सगळेजण
मारुतीरायाला टोकायलेत, मारुतीरायाला छेडण्याचा प्रयत्न करायलेत. आता त्यावेळेस सगळेजण असं बोलतायत, तेव्हा मारुतीराय म्हणले, अरे मी ह्या ब्रह्मास्त्रामुळे बांधव नाहीये, मी ब्रह्मास्त्राचा सन्मान करायचा. मारुतीरायांनी सगळे ते शस्त्रास्त्र बाजूला केले आणि रावणाला सांगायलाय की तुझा मृत्यू निश्चित जवळ आलेला आहे. तू आता काय कर, रामाला शरण जा, तो सीतेला वापस कर आणि तू त्या सीतेला वापस केलंस तर तुझा मृत्यू. एकटा मी वानर असताना तुला हे सगळं जर्जर करतोय, तर लक्षात घे अनेक वानर जर आले तर तुझं काय होईल, असं मारुतीराय रावणाला सांगायलेत. पण रावण हा ऐकत नाहीये आणि आपल्या हास्य मुद्रेमध्ये मारुतीरायाचे बोलणं ते वेगळं घेऊन गेले आणि आता तिथे सांगतात की ह्या वानराला त्याचे अवयव तोडा, त्याची शेपटी तोडा. वानरांना शेपटी फार प्रिय असते, त्याची शेपटी तोडा, अनेक प्रकारचे त्याचे अवयव तोडा, त्याला जाळून टाका, अशा अनेक प्रकारचे हे बोलतायत. तेवढ्यात बिभीषण महाराज येत आहेत. मंत्र्यांसह बिभीषण महाराज तिथे आलेत. बिभीषण रावणाला सांगतायत, हा दूत आहे, त्याला मारणं योग्य नाही, त्याला मारू नका आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची त्याला एक शक्ती, त्याला त्रास, एखादी शिक्षा करा, पण त्याला जाळू नका, असं मारुतीराय बिभीषण रावणाला सांगतायत. मग सगळेजण योग्य असं समजून, त्या रावणाने सुद्धा योग्य आहे असं समजून त्याने सांगितलं की तुम्ही आता काय करा, मारुतीच्या वानराच्या शेपटाला तुम्ही वस्त्र गुंडाळा आणि त्याला तेल तूप लावून त्याला जाळून टाका. अशा पद्धतीने रावणाची आज्ञा आल्यानंतर नगरातले अनेक वस्त्र गोळा केलेले. मारुतीराय एक शिफ्टी आपली थोडी थोडी वाढवत चालले. त्या शिफ्टीला अनेक प्रकारचे वस्त्र गुंडाळतायत, तेल लावतायत, तूप लावतात. राज्याचं सगळं तेल वस्त्र संपलं तरी मारुतीरायाची शिफ्टी काही लहान होत नव्हती, मोठी मोठी होत चालली आहे. असं पाहिल्यानंतर जेवढ्या आहेत त्याच्यात पुन्हा त्या सगळ्या राक्षसांनी त्या मारुतीरायाच्या शिफ्टीला जाळ लावलाय. मारुतीराय अजून आनंदित झालेत. ह्या महलातनं त्या महलातनं शिफ्टी तशीच पेटलेली. अनेक प्रकारचे जे महल आहेत सगळे जाळत सुटलेत. सगळीकडे ते सगळे जाळत सुटलेत. अख्खी लंका त्यांनी जाळून टाकली. फक्त बिभीषणाचं घर मात्र, बिभीषणाच्या घरावर मात्र मारुतीराय आले नाहीत, कारण तिथं भगवंताचं मंदिर होतं, तुळशी वृंदावन होतं, म्हणून त्या ठिकाणी गेले नाहीत. पण अख्खी लंका जाळून पुन्हा मारुतीरायांनी समुद्रामध्ये आपली शेपटी बुडवून ती आग शांत केली आणि पुन्हा सीतामातेकडे पुन्हा नमस्कारासाठी आलेले आणि सीतामातेला पुन्हा नमस्कार केलाय. सीतामातेला सांगितलं की मी आता माझं कार्य केलेलं आहे, मी आता लवकर मला पटकन आज्ञा द्या, मी रामाला घेऊन येतो आणि हे रावणाला दंड करून तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न, मी आत्ताही नेलं असतं पण मला रामाची तशी आज्ञा नाही आहे, मी रामाच्या आज्ञेचा पायिक आहे, राम जसं सांगतील मी तसं करेल, मला रामाने तुम्हाला घेऊन यायची काही आज्ञा दिलेली नाही, तुम्ही मात्र मला आशीर्वाद द्या आणि अजून एक मला तुमच्या जवळची काहीतरी खून द्या की जे मी रामाला दाखवू शकेल आणि तुमचा शोध लावलाय हे सांगण्यासाठी मला रामाला सांगता येईल. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर सीता मातेने आपल्याजवळ असलेला चुडामणी, तो चुडामणी रामाला मारुतीरायाला दिलेला आहे आणि सांगितलंय तुम्ही इंद्रपुत्र जयंताची कथा सांगा. जयंत हा कावळ्याच्या रूपात येऊन जसा मला त्रास दिला, तेव्हा दर्भाच्या काडीने जयंताला जसा रामाने शिक्षा केली तो प्रसंग सांगा, म्हणजे रामाला लक्षात येईल की हा प्रसंग राम आणि माझ्या व्यतिरिक्त कोणालाही माहिती नाही. आणि चुडामणी घेऊन मारुतीराय सीतामातेला नमस्कार करून आणि हवे ते फळं घेऊन आपल्या अयोध्येकडे राम जिथे आहेत त्या ठिकाणी निघालेत. त्यानंतर समुद्र ओलांडून पुन्हा मारुतीराय तिथे आले तर तिथे सगळी वानर सेना मारुतीरायाच्या स्वागतासाठी थांबलेली आहे. सगळ्यांना जी काही फळं आणलेली आहेत एकमेकाला फळं खाऊन सगळे तृप्त आनंदात मारुतीरायाचा जय जयकार करत सगळेजण आनंद करतायत. सुग्रीवाला पहिली, कारण सुग्रीव हा राजा असल्यामुळे सुग्रीवाजवळ मारुतीराय गेले. सगळे वानर सगळे आनंदित झालेत. सगळेजण पुन्हा राम आणि लक्ष्मण ज्या ठिकाणी थांबले होते, एका स्फटिकाच्या शिळेवर दोघेही थांबले होते, त्या ठिकाणी सगळी वानर सेना आनंदित होऊन मारुतीरायाचा जय जयकार करत रामाकडे घेऊन गेले. आणि मारुतीरायाने पहिल्यांदा आलिंगन दिले रामाला आणि सीतेचा जो शोध आहे, तुझी भेट आहे मारुतीरायाची, अतिशय सुंदर भेट सांगितलेली आहे. आणि तिथेच मारुतीरायांनी शोध जे लागलेला आहे सीतेचा, तिथेच मारुतीरायाला राम म्हणतायत, भरतही समभाई, तू माझ्या भरतासारखा भाऊ आहे. अशा पद्धतीने रामाने मारुतीरायाची स्तुती केली. आणि मारुतीराय हे बुद्धिमतां वरिष्ठमय, जशी पहिल्या श्लोकामध्ये अतुलित बलधामं हैम शैलावदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानिनाम अग्रगण्यम सकल गुण वरिष्ठम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपती भक्तम वात जातम नमामि. ही जी जांबवंतांनी केलेली स्तुती आहे त्याचप्रमाणे मारुतीरायाची स्तुती भगवान राम श्रीराम करतात. आणि मारुतीरायाला गहेवरून आलेलं आहे. आणि त्याच वेळेस सीतेचा कसा शोध लावला, काय लावला, सगळ्याला आनंदित होऊन मारुतीरायांनी सगळ्याला सांगितलंय.
सांगितल्यानंतर मारुती राणी पडलंका तयार करून दिली वाळूवर. म्हणजे मारुतीराय एवढे बुद्धिमत्तावरिष्ठ होते, जसे समुद्र ओलांडल्यानंतर रावणाची लंका कुठून सुरुवात होते, अगदी वाळूची लंका तयार करून दाखवलेली पडलंका त्याला म्हटलं जातं. रावणाचा महल कुठे आहे, विभीषणाचा महल कुठे आहे, अशोक वाटिका कुठे आहे, सीतामाता कुठं थांबली आहे, हे वाळूनी सगळं रंगवून दाखवलंय. आणि असे हे मारुतीराय बुद्धिमतां वरिष्ठम अशा पद्धतीने ते ज्यावेळेस सांगितलं सगळे आनंदित झाले. रामाने पुन्हा मारुतीरायाचा जय जयकार केलाय आणि देवानी पुष्पवृष्टी केली तिथे मारुतीरायावर. अतिशय सुंदर असा हा प्रसंग आहे. सीतेचा शोध लागल्यानंतर मारुतीरायाला सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, नाचू लागलेत, आनंदित झालेत. थोडा काळ इकडे गेल्यानंतर इकडे रावणाला सुद्धा मंदोदरी सांगते, तुम्ही आता सीता एवढा मोठा रावणा, एका वानराने आपली लंका जळजळ केली आहे, तर तुम्ही सीतेचा नाद सोडून द्या, रामाला शरण जा आणि सीतेला तुम्ही वापस करा, अशी मंदोदरी रावणाला सांगतेय. रावण मात्र आपल्या अहंकारात मदमस्त असताना कोणाचंही ऐकत नाहीये. त्यावेळेस मंदोदरीचे पिता आहेत ते सुद्धा राक्षस कुळातले असून सुद्धा त्यांनी सुद्धा रावणाला सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांना सुद्धा ते ऐकत नाहीयेत. रावण हा ऐकला नाही. थोड्या वेळाने मंत्र्यासह बिभीषण आले. बिभीषण आल्यानंतर बिभीषणाने सुद्धा रावणाला सांगितलंय, तुम्ही आता ऐका, तुम्ही आता एवढा एक वानर जर एवढं करू शकत असेल तर रामाची ही शक्ती आहे. राम हा 14 भुवनातील एकमेव असा पुरुष आहे की त्याची 14 भुवनावर त्याची मालकी आहे. आणि अशा देवता तुल्य अशा मनुष्याला तुम्ही फार त्रास देत आहात. आणि आपण राक्षस कुळात असल्यामुळं राक्षसी गुण त्याला दाखवू नका, तुम्ही सीतेला वापस करा, असं जेव्हा बिभीषण सांगतायत, अनेक प्रकारची उदाहरणं देऊन बिभीषण सांगतायत, रावणाला राग अनावर होऊन स्वतःचा जो भाऊ आहे बिभीषण, लहाना भाऊ आहे, त्याला लाथ मारून त्याचा अनादर करतायत आणि त्याला हकलून लावतायत, तो आता इथून जा निघून. तेव्हा बिभीषणाने बऱ्याच प्रकारे प्रयत्न केला, पण त्याच वेळेस त्यांनी आकाश मार्गाने आता मी लंका सोडत आहे असं सांगून त्यांनी, आता मी जर रामाला शरण गेलो तर तुम्ही मला कोणी दोष देऊ नका असं बिभीषण रावणाला सांगतोय. तेव्हा बिभीषणाने रावणाला नमस्कार करून लंका सोडून रामाकडे प्रस्थान बिभीषणाने केलंय. बिभीषणाने समुद्र ओलांडून जेव्हा रामाकडे येत आहे तेव्हा सगळ्या जे सुग्रीव आदी सगळ्या लोकांनी बिभीषणाला पाहिले आणि हा नक्कीच रावणाकडनं आलेला माणूस आहे, आपल्याला काहीतरी त्रास देईल किंवा आपले भेद जाणायला आलेला आहे. अनेक प्रकारची त्याच्यावर शंका घेऊन त्या बिभीषणावर शंकित करून त्या बिभीषणाला सगळ्यांनी बंदिस्त केले. बंदिस्त करून त्या सगळ्या आणि पुन्हा मारुतीरायाने पाहिलं, अरे हा तर बिभीषण आहे, हा भगवंताचा भक्त आहे, ह्याला सोडा असं म्हणून मारुतीरायाने सोडायला लावले. आणि नंतर हे सगळ्यांनी मिळून त्या रामराय ज्या ठिकाणी थांबले होते त्या शिळेवर स्फटिकेच्या राम आणि लक्ष्मणजी तिथं बिभीषणाला घेऊन गेलेत. बिभीषणाला घेऊन गेल्यानंतर बिभीषणाने रामाला चरणावर नतमस्तक झाले, शरण आले. तेव्हा बिभीषणाला मारुतीराय म्हणजे रामाने आलिंगन दिले आणि शत्रूचा भाऊ आहे असं न समजता एक मित्र आहे अशा पद्धतीने त्या बिभीषणाला कवटाळून घेतलंय आणि त्याचं क्षेम कुशल विचारलंय. तेव्हा बिभीषणाने रामाची अतिशय सुंदर स्तुती केलेली आहे. त्या रामाला अतिशय सांगितलंय की तू शत्रूचा भाऊ असून सुद्धा मला एवढा सन्मान देतोयस. अशा प्रकारे दोघांची जी वार्ता चालू आहे, वार्ता चालू असताना बिभीषणाने सुद्धा सांगितलं की मी आता तुम्हाला शरण आलेला आहे आणि तुमच्यासोबत राहणार आहे असं सांगितल्यानंतर सगळ्यांनी आनंदात सगळ्यांनी रामाचा जय जयकार केला. तेवढ्यात रामाने त्या समुद्राचं जल मागून घेतलंय, समुद्राचं पाणी घेऊन आले आणि त्याच ठिकाणी त्या शिळेवर त्या बिभीषणाला बसवलंय आणि तिथे हे लंकेश म्हणून त्याची स्तुती केली. तिथेच त्याचा राज्याभिषेक केला. म्हणजे किती अतिशय सुंदर हा विषय आहे. ज्या राज्य जिंकायच्या अगोदर त्याला राजा बनवलंय आणि त्याला मुकुट वगैरे घातलाय, त्याला सगळ्या प्रकारे तू आता आजपासून लंकेश आहेस, लंकाचा अधिपती आहेस असं त्या बिभीषणाची स्तुती करून त्या बिभीषणाचा राज्याभिषेक रामाने त्या समुद्राच्या कडेवर केलाय. आणि त्याच ठिकाणी देवतेने सुद्धा बिभीषणावर पुष्पवृष्टी केली. आता अतिशय हा सुंदर प्रसंग आहे. ते सगळेजण आनंदित असतानाच एक 2 राक्षस आहेत, म्हणजे जे पूर्वी एका ऋषीला शापित असल्यामुळे त्यांनी राक्षस कुळामध्ये त्यांचा जन्म झाला, तर असे 2 राक्षस रावणाने बिभीषण कुठे गेला बिभीषणाचं किंवा रामाचं भेद जाणण्यासाठी 2 राक्षसाला, जे माया ज्यांना माहीत होती की कधीतरी सूक्ष्म व्हायचे कधीतरी प्रकट व्हायचे, असे जे 2 राक्षस त्या सैन्यामध्ये पाठवले होते. ते पाठवलेले सैन्य
वानराचं रूप घेऊन वावरू लागले सगळीकडे, विनाकारण रामाचा जय जयकार करायले सगळेजण. त्याचा भेद काही बुद्धिमत्ता वरिष्ठ असलेल्या वानरांनी पाहिलं आणि हे दोन रावणाने पाठवलेले दूत आहेत असं सांगितलं. आणि सगळेजण त्या दोघांचं अवयव तोडा, त्या दोघाला काहीतरी करा, त्या दोघालाही त्रास द्या आणि शिक्षा करा अशा पद्धतीने बोलत असतानाच त्याच वेळेस बिभीषणाने तिथे आले. बिभीषणाने सांगितलं की हे दूत आहे, दूताला मारणं आपलं योग्य नाही आहे. सगळ्यांनी सुग्रीवानी, बिभीषणाने, मारुतीरायानी, रामानी सगळ्याला सांगितलं हे दूत जरी असले तरी ह्याला शिक्षा करणं आपल्याकडे काम नाही, त्यांचा सन्मान करा आणि त्यांना जे हवंय ते पाहू द्या आणि पुन्हा त्याला रावणाकडे पाठवा, त्याचा सन्मान करा असं रामाने सांगितल्यानंतर ते दोघेही दूत अतिशय भावुक झाले आणि राममय झाले. त्यांनी कधीही त्या भावनेने त्या दोघांचा विचारही केला नाही आणि त्या ठिकाणी त्या दोघांनी त्या रावणाला नमस्कार करून दूताची जी भावना आहे ती सगळी न करता त्यांनी तसेच रावणाकडे गेलेत आणि रावणाकडे गेल्यानंतर महलामध्ये विचारत आहे. त्या महलामध्ये विचारत असताना त्या रावणाला सांगतायत आम्हाला जे रामाने सन्मान दिलाय, रामाने आम्हाला सगळ्या प्रकारचे जे काही सन्मान दिलाय ते सगळे रावणाला सांगत असताना रावण मात्र त्या दोघांना ताडण करण्याच्या भूमिका, कारण हे दोघेही रावणाची स्तुती करत होते. रावणाची स्तुती करत असताना रावणाने त्या दोघांनाही थांबवलं आणि सांगितलं की तुम्ही माझे दूत आहात का रामाचे दूत आहात. तेव्हा रावणाने सुद्धा त्यांना दंडित करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जा इथून असं त्यांना काढून दिलं, कारण त्यांनी जी रामाची स्तुती रावण ऐकत नव्हता. आणि ह्या दोघांनीही मग तिथे आपलं सूक्ष्म शरीर सोडलं आणि पुन्हा ऋषी तुल्यात ते दोघेही जे दूत होते राक्षस, कारण त्यांनाही असं वरदान होतं की जेव्हा तुम्हाला राम भेटेल तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळेल असं त्या दूतांना, त्या राक्षस कुळातल्या ज्या दोन दूतांना वरदान होतं. तेही मुक्त झाले. तिथून मात्र पुढे हळूहळू त्या दूतांसोबत एक लक्ष्मणाने पत्र पण दिलं होतं की त्या दूतांनी ते वाचून दाखवलं होतं. रावणाला अनादर झाला आणि त्या दूताला त्यांनी म्हणजे शिक्षा करून त्या महलातनं काढून दिलं. आता हा इथून पुढचा जो प्रसंग आहे तो प्रसंग असा आहे किंवा आता सगळेजण आता रावणाला मारण्यासाठी जायचंय अशी जी भावना व्यक्त करत असताना सगळ्यांनी आनंदित झाले. सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे उड्या मारतायत आणि सगळे भालू म्हणजे जे अस्वल आहेत, अस्वलाची सेना होती, मारुतीरायाची म्हणजे वानरांची सेना होती, सुग्रीवांची सेना, हे सगळेजण आनंदी झाले. ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर चालले, सगळेजण उड्या मारतायत. आणि समुद्राच्या कडेवर जेव्हा आले तेव्हा सगळेजण म्हणतात की आता समुद्रापासून कसं जायचं, समुद्र ओलांडायचा कसा, समुद्र ओलांडण्याची क्षमता आपल्यात कशी उत्पन्न करायची. तेव्हा सगळेजण एक म्हणतात तुम्ही बाण मारा, समुद्राला एक रस्ता द्यायला सांगा, कोणी म्हणते काहीतरी सांगा. विभीषण सांगताय की हे असं न करता तुम्ही आधी समुद्राची प्रार्थना करा, समुद्राची पूजा करा, समुद्राची विनंती करा, मग आपल्याला समुद्र मार्ग देईल. तेव्हा 3 दिवस राम हे उपवास करत होते. त्या ठिकाणी रामाच्या मदतीसाठी अगस्त्य ऋषी आले. राम हृदय स्तोत्र त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. आदित्य हृदय स्तोत्र हे अगस्त्य ऋषींनी त्यांना सांगितलेलं आहे. आदित्य हृदयाचे स्तोत्राचे पाठ केले मारुतीराय रामानी आणि आदित्य हृदयाचे पाठ करून मग विजयाकडे कूच करण्यासाठी समुद्राची प्रार्थना करायला लागले. समुद्र 3 दिवसात काहीही बोलला नाही, उलटा उसळ्या मारतोय, अनेक प्रकारचे ते आघात करते. तर रामाला लक्ष्मणाला अनादर झाला आणि लक्ष्मणाने सांगितलं की आता प्रभू राम तुम्ही आता त्या बाण उचला आणि त्या समुद्राला दंडित करा असं जेव्हा लक्ष्मण सांगतायत तेव्हा रामही चिडलेत आणि लक्ष्मणाला सांगतायत हे लक्ष्मणा आण बाण, मी आता त्या समुद्राला दंडित करतो. असं जेव्हा रामाने बाण उचलला, बाण असं चालवणार तेवढ्यात समुद्राने आपलं रूप भगवंताच्या समोर आणलं आणि भगवंताला नमस्कार केलाय. तेव्हा समुद्र सांगतायत मी रामाला विनंती करतायत हे रामराया तुम्ही बाणाने तुम्ही ब्रिज करू शकता किंवा जे काही समुद्र ओलांडण्याची क्षमता तुमच्या सगळ्यात आहे, पण मी जर रस्ता केला तर माझ्या विपरीत आहे, या सृष्टीच्या नियमाच्या विरोधात आहे आणि त्या विरोधात जाऊन तुम्ही जर मी रस्ता करू नाही देईल, तुम्ही त्यात जाल, पण तुमचा ह्याच्यात काय मोठेपण आहे आणि मी विधीच्या विरोधात वागण्यात माझाही काय मोठेपण आहे असं समुद्र रामाला सांगतायत. हा दोघांचा अतिशय सुंदर संवाद आहे. तिथेच एक श्लोक पुढे सांगतायत की ढोर गवार पशु स्त्री नारी जे काही स्तोत्र सांगितलेले आहेत त्या समुद्राने सुद्धा सांगितलं की रामा कोणाकोणाला दंडित करावं, कोणाकोणाला सन्मानित करावं हे तुम्हाला चांगले माहीत आहात, तर त्यामुळे तुम्ही माझा विचार न करता
तुम्ही तुमच्याकडे अतिशय वीर असलेले, तेव्हा रामाने विचारलंय की मला समुद्र तारण करायचं आहे, ह्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. तेव्हा समुद्राने सांगितलंय तुमच्याकडे अतिशय 2 वीर आहेत, जे नल आणि नील नावाचे जो 2 पुत्र आहेत, हे दोघेही अतिशय सुंदर आहेत. ह्या दोघांच्या क्षमतेनुसार हे दोघेही पर्वत ओलांडण्याची क्षमता आहे ह्या दोघांमध्ये. ते कुठलाही दगड त्यांनी समुद्रात टाकला तर ते तरंगू शकतो, असं हे ह्या दोघांमध्ये ती क्षमता आहे. नल नीलाची तुम्ही प्रार्थना, नल नील तुमच्या सोबत आहेत, त्या दोघांनाही तुम्ही प्रार्थना करा आणि मीही मदत करेल. तेव्हा सगळे पशु पक्षी, जे काही समुद्र, जे काही देवता आहेत, सगळ्या खार वगैरे सगळ्या जे काही तिथं असणाऱ्या जलचर प्राणी आहेत, हे सगळे रामाच्या मदतीला आलेत. आणि नल आणि नील या दोघांनी एका प्रत्येक दगडावर श्रीराम लिहून तो दगड पाण्यामध्ये टाकत गेलेत. आणि तो समुद्रावर जो दगडाचा बांधकाम करत करत तो लंकेच्या पर्यंत तो पूल त्यांनी तयार केलाय दगडाचा. असा हा शोध आहे, हा रामाचा शोध आहे. म्हणजे लंकेपर्यंत पोहोचवण्याचा जो शोध आहे, शोध कार्य आहे, ह्या सुंदरकांड असं म्हटलं जातं. हे सुंदरकांड त्या रामानी त्या दगडावर पावलं ठेवून लंकेमध्ये गेलेत आणि तिथून पुढं रावणाचं युद्ध झालंय. बरेच काळ युद्ध करून सीतेला शोध करून ती सीता पुन्हा आपल्याकडे स्वाधीन करून घेतलेली आहे. असं हे सुंदरकांड आहे. तसं सांगण्याचा मराठी आपल्याला सुंदरकांड तुलसीदासांचा आहे. आपल्याला अर्थ त्याचा समजत नाही, पण थोडक्यात त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलाय. आवडली माहिती निश्चित शेअर करा आणि ज्यांना ते वाचणं अशक्य आहे त्यांनी निदान अर्थ तरी हा समजून घ्यावा. कारण आपल्याकडे नुसता अर्थ जरी श्रवण केला तरी त्याची फळं निश्चित मिळतात असं सांगितले. जय श्रीराम.